देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों। अरिहंत सिटी क्लब हाउस में भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष एवं अरिहंत सिटी मित्र मंडल के अध्यक्ष प्रदीप पाटिल के नेतृत्व में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस के जन्मदिन पर रक्तदान शिविर का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें कई लोगों ने रक्तदान किया। साथ ही छतरी भी वितरण किया गया। यहां भी भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष रवि सावंत ने अपनी उपस्थिति दिखाई और अधिक जानकारी देते हुए सभी पदाधिकारियों ने क्या कहा। सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज जागोजागी रक्तदान शिबिर राबवण्यात आले आहे। आमचे लाडके आमदार महेशजी चौगुले साहेब असो, रवींद्र सावंत साहेब असो, सुमित पाटील साहेब असो, यांच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये जागोजागी रक्तदान शिबिराचा नियोजन करण्यात आला आहे आणि आर्यन सिटी येथे चांगल्या पद्धतीने नियोजन करून लोकांचा प्रतिसाद चांगला आला आहे आणि सर्व आमचे कार्यकर्ते याच्यासाठी सक्षम आहेत। हे सकाळी 10 वाजेपासून याचं नियोजन करण्यात आलं आहे आणि आतापर्यंत नाही करता 35 ते 40 डोनेट झालेला आहे। दान शिविर आज रक्तदान शिविर का आयोजन किया गया है माननीय देवेंद्र फडणवीस जी के बड़ा दिवस के ऊपर, जिससे हम लोग काफी जनसंख्या में आके रक्तदान शिविर में योगदान दे रहे हैं। कम से कम 35 से 40 लोग रक्तदान कर जा चुके हैं। मेरी इच्छा है कि कम से कम 50 के हम ऊपर जाएं। सुबह 10 बजे से चालू हुआ है, शाम को 3 बजे बंद होगा। उसके पहले हमारी इच्छा है कि 50 के उठती जाए। सर्वात पहिले मी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ज्यांना आपल्या लाडक्या बहिणी देवाभाऊ बोलतात, असे आमचे देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वर त्यांना निरोगी आयुष्य देव हीच ईश्वराचरणी प्रार्थना आणि ते असेच महाराष्ट्राची सेवा करत राहो ही प्रार्थना आई जगदंबेकडे करतो। आणि या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांना एक अनोखी भेट द्यायचा संकल्प केला होता। ती भेट म्हणजे महाराष्ट्रामधील जे 1200 मंडळ आहे आणि जे 300 प्रकोष्ठ मोर्चा असे टोटल 1500 ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घ्यायला सांगितला आणि प्रत्येकाला 100 ते 500 पर्यंतचा टार्गेट दिला। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि असे 1.5 ते 2 लाख बॉटल्स आज महाराष्ट्राच्या ब्लड बँक मध्ये जमा होईल आणि हे बॉटल्स कुठेतरी गरजूंना गरिबांना कामाला येतील ही सद्भावना रवींद्र चव्हाण यांची होती आणि देवेंद्रजींना पण ही भेट मान्य झाली आणि सर्वात मोठी भेट हीच आहे त्यांच्या एवढ्या आयुष्यातली असं त्यांनी पण मान्य केलं आहे। आणि मी धन्यवाद विशेष म्हणजे प्रदीप पाटील यांचा करतो आणि त्यांच्या टीमचा। त्यांनी त्यांचा टार्गेट पूर्ण केलाय त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने इकडे आज म्हणजे त्यांना नवीनच बीजेपी मध्ये येऊनच त्यांना 3 महिने झाले, पण त्यांना बीजेपीची कार्यप्रणाली एवढी आवडली आहे की ते पण बीजेपी मध्ये असे घुसून गेले की कुठला कार्यक्रम ते सोडत नाही। एखादा कार्यक्रम माझ्याकडनं तरी सुटतो पण त्यांच्याकडनं सुटत नाही, त्यामुळे त्यांचं मी खरोखर कौतुक करतो आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना आवाहन करतो पब्लिकला की खरोखर रक्तदान करा। रक्तदान ही गरज आहे आज काळाची। रक्तदान ही अशी एक म्हणजे आपण विटॅमिन डी ची गोळी घेऊन विटॅमिन डी शरीरात वाढवू शकतो। मलेरिया झाला तर आपण अँटीबायोटिक घेऊन त्याच्यावर मात करू शकतो, पण रक्त वाढवायची गोळी येत नाही। रक्त हा तुम्हाला रक्त खरेदी करून या दुसरा रक्त माणसाच्या शरीरातून घेऊनच तुम्ही रक्त वाढवू शकता। त्याला आज कुठलाच मेडिकल या सायन्सने रक्त बनवण्याची कंपनी टाकली ना ती या भविष्यात निघणार पण नाही। त्यामुळे आपल्या कुटुंबातील हर एक माणसाला रक्ताची गरज पडते।
असा कुठला कुटुंब नाही की ज्याला गरज नाही. ऍक्सिडेंट झाली तर रक्त लागतो, डिलिव्हरी आली तर रक्त लागतो, आणि तो रक्त अवेलेबल ब्लड बँकमध्ये जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला सहजपणे भेटेल. त्यासाठी रक्तदान सर्वांनी करा. हा रक्तदान इथे असलेपर्यंत तो भाजपचा आहे. तो जेव्हा ब्लड बँकमध्ये जातो तो सर्वसामान्य पब्लिकचा होतो. तो कुणब्यांचा पण होतो, आग्र्यांचा पण होतो, मराठ्यांचा पण होतो, हिंदूंचा पण होतो, मुसलमानांचा पण होतो. तो कोणाच्या पण बॉडीमध्ये जातो. तेव्हा भेदभाव पाळू नका की हा बीजेपीचा रक्तदान शिबिर आहे, या काँग्रेसचा आहे की कोणाचा आहे. पुढे येऊन आपल्याला पण मी विनंती करतो, तुमच्यापैकी 1-2 जण फिट दिसतात आहे, तुम्ही पण इकडे आमचं टार्गेट पूर्ण करायला मदत करा. आणि तुम्ही पण ब्लड दिला तर मी तुम्हाला खूप 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 म्हणजे धन्यवाद देईन. भारत माता की जय. जय श्रीराम. जय. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय असे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आर्यन सिटीमध्ये माननीय श्री प्रदीप भाऊ पाटील हे भिवंडी पूर्व मंडळ अध्यक्ष यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं आहे हे एकदम छान आयोजन झालं. की त्यांची बॅनर लावून बॅनरबाजी वगैरे करून ते पैसे वेस्टेज घालवण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे, त्यासाठी हे रक्तदान शिबिर इथे राबवण्यात आलं. इथे लिहिलेलं आहे रक्तदान शिबिर महादान म्हणून रक्तदानाचा असा उल्लेख केला जातो. त्यानंतर प्रदीप भाऊ पाटील यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन आर्यन सिटीमध्ये तसेच टेमघरपाडा, टेमघर, भादोड या परिसरामध्ये नेहमी होतच असतात कार्यक्रम. परंतु प्रथमच हे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम हे प्रथमच त्यांनी राबवलं आणि ते सुद्धा एकदम सक्सेस झालेलं आहे. इथे दिसून येत आहे कारण 50 आकडा आरामात तिथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर जे संकल्प ब्लड सेंटर यांच्या सौजन्याने ते डॉक्टर, नर्स आणि जे पण त्यांचा जो ग्रुप आहे, टीम आहे, त्यांनी जे सहकार्य केलं प्रदीप भाऊ पाटील यांना, त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि प्रदीप भाऊ पाटील यांनी अशाच पद्धतीने अजून चांगले चांगले कार्यक्रम राबवून लोकांची सेवा केली पाहिजे. तिथे लोकांची जनसेवा, समाजसेवा ते पूर्व पहिल्यापासून करत आल्यात, अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने करावी यासाठी मी त्यांना ऑल द बेस्ट बोलतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.